तर आज आपण चेस्टचा पूर्ण वर्कआउट बघणार आहे. जे आपण चेस्ट जिममध्ये मारतोय. चेस्टसाठी आपल्याला माहीत आहे की आपण चेस्टचे 3 मसल म्हणतोय, अप्पर चेस्ट, मिडल चेस्ट आणि लोअर चेस्ट. तर त्या तिन्हींसाठी जे आपण वर्कआउट करतोय ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर वेळ न घालवता चालू करूया, चला. तर पहिला वर्कआउट आपण फ्लॅट डंबल प्रेसवरती करणार आहे. त्यासाठी तुम्हाला असा फ्लॅट बेंच पाहिजे, जे आपल्या प्रत्येक जिममध्ये अवेलेबल असतोच. त्यानंतर डंबेल्स पहिल्यांदा इथं ठेवल्यानंतर कसं पण असं शरीराला हे करून डंबेल्स उचलायच नाहीत, कारण इंजुरीचे चान्सेस आपलं होऊ शकतात. डंबेल्स उचलताना पहिल्यांदा चेस्ट अप करायची, हात जे आहेत ते पूर्ण इथं लॉक करायचे हात, आणि त्यानंतर 1 2 आणि त्यानंतर खाली आल्यानंतर मग वरती प्रेस करायचं आहे पूर्ण. 1 2 3. आता पहिल्यांदा फ्लॅट डंबेल प्रेस घेताना असं वेट आपण चॉईस करायचं आहे की एकदम हेवी असलं पाहिजे आणि त्याचे मॅक्झिमम आपल्याला 10 रिपिटेशनच गेले पाहिजेत. 10 म्हणजे 11वर रिपिटेशन पण गेला नाही पाहिजे, असं वेट पाहिजे. आणि वेट उचलायच्या आधी आपण पहिल्यांदा वॉर्मअप केलं पाहिजे. आता हे माझ्याकडे 10-10 किलोचे डंबेल्स आहेत, तर असं नाही की 10 किलोची मी 50 रिपिटेशन मारायला पाहिजेत. पहिल्यांदा काय करायचं, डंबेल्स घ्यायचे. जर समजा तुम्ही 25 किलोला फ्लॅट डंबेल्स हेवी मारणार असाल तर पहिल्यांदा घेताना 10 किलोचे घ्यायचे, त्याचे 1 2 असे 10 किलोचे 5 मारायचे, डंबेल्स ठेवायचं. त्यानंतर घेताना 15 किलो घ्यायचे, त्याचे पण 1 2 3 असे त्याचे 5-7 मारायचे. आणि त्यानंतर मग आपल्या मेन सेटला यायचं. आता मी 25 किलो मारणार आहे, 25 किलो मारताना मी फक्त मला त्याचे 10च गेले पाहिजेत. म्हणजे वेटच तसं घ्यायचं आहे की फक्त 10च गेले पाहिजेत, त्याचे जास्त गेले नाही पाहिजेत. मग मला आता 25 जाते, एखाद्याला 20 जाऊ शकते ना, एखाद्याला 30 जाऊ शकते. ज्याला जे जाते ते तेवढं वजन घ्यायचं आहे. तर आता आपण मेन वर्किंग सेटवर यायचं आहे. मी 25 किलोचे डंबेल्स घेतलेले आहेत. सेटमध्ये कसं करायचं आहे, आपल्याला 25चे 10 परत डंबेल्स ठेवायचं आहे, परत 25चे 10 आणि परत 25चे 10, म्हणजे 10-10चे 3 सेट आपल्याला मारायचे आहेत. डंबेल्स घेतल्यानंतर पहिल्यांदा पायाने डंबेल्स वरती उचलायचे आहेत असे. 1 2 हात इथं स्टॉप करायचे आहेत. त्यानंतर थोडं इन्क्लाइन करून घ्यायचा डंबेल्स, पूर्ण असं फ्लॅटमध्ये असं ठेवायचं नाही डंबेल्स, थोडं इन्क्लाइन करायचं आहे. 1 2 हात जे आहेत ते खाली घेतल्यानंतर पूर्ण असे खाली घेऊन जायचे नाहीत, थोडे असे स्ट्रेट ठेवायचे आणि तिथून मग वरती प्रेस करायचं आहे, असं पूर्ण फुल स्ट्रेच करायचं. 1 2 3. आणि डंबेल्स ठेवताना असे डंबेल्स टाकायचे नाहीत, शोल्डर इंजुरी होण्याचे चान्सेस असतात. डंबेल्स ठेवताना पण इथून डायरेक्ट पायावरती घ्यायचे, तिथं मांडीवरती, आणि मगच डंबेल्स ठेवायचे आहेत. तर दुसरा सेट आपण बार्बर इन्क्लाइन प्रेसचा मारणार आहे. तर प्रत्येकाच्या जिममध्ये ही मशीन असतेच इन्क्लाइन प्रेसची, आणि आपण बारवरती मारणार आहे. 20 किलोची मी इकडं 20 किलो आणि इकडं 20 किलोचं वजन लावले, आणि आता बार्बलवरती मारणार आहे, कारण मगाशी आपण डंबेल्सवरती मारले, सेम रिपिटेशन व्हायला नको म्हणून आता बारवरती मारणार आहे. आणि ही एक्सरसाइज म्हणजे आपण जे अप्पर चेस्ट म्हणतोय, हा अप्पर चेस्टसाठी आपण मारतोय. इन्क्लाइन बार्बल प्रेस मारताना जे आपण हात जे करतोय, पहिल्यांदा जे हात धरताना असे करायचे नाहीत हात. हे जे आपले हात आहेत ते स्ट्रेट ठेवायचे पूर्ण, आणि ग्रिप धरताना थंबलेस ग्रिप असे धरायचे नाही, पूर्ण अंगठा आतमध्ये घालून त्यानंतरच घ्यायचे आहे. कारण जर आपण असं घेतलं तर आपल्या हातावरती इथं प्रेशर येऊन इथं इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे धरताना पूर्ण हात असा स्ट्रेटच झाला पाहिजे. त्यानंतर उचलून हात पूर्ण असा स्ट्रेटच खाली घ्यायचा आहे. हा पण पूर्ण खाली घेऊन जायचं नाही, शोल्डरला आपले इंजुरी होण्याचे चान्सेस असतात. प्रत्येकाची मोबिलिटी चांगली नसते, त्यामुळे इथंपर्यंत घेऊन इथून फुल प्रेस करायचा आहे, हात स्ट्रेटच. 1 2 3. पूर्ण वरती ज्यावेळेस आपण प्रेस करतोय त्यावेळेस पूर्ण या मसलवरती
या वर्कआउटचे पण आपल्याला 3 सेट मारायचे आहेत. जसं आपण मगाशी फ्लॅट मशीनवरती मारलं, फ्लॅट बेंचवरती मारलं 10, 10, 10. याचे पण आपण 10-10चे 3च मारायचे आहेत. आणि ज्यावेळेस तिसरा सेट होईल, म्हणजे तिसरा सेट कंप्लीट झाल्या लगेच उठायचं आहे. हाफ लोड म्हणजे हाफ वेट आपण जे लावलेलं आहे, आता मी मगाशी 20 लावले, त्यातील 10 काढायचं आहे. इकडचं 10 काढायचं आहे आणि तिकडचं 10 काढायचं आहे. आणि हे दोन्ही काढल्यानंतर ड्रॉप सेट घ्यायचा आहे आपल्याला. ड्रॉप सेट म्हणजे पूर्ण फेल्युअर होईपर्यंत 10, 20, 30 किती जातील तेवढे घ्यायचे आहेत. असा ड्रॉप सेट आपल्याला तिसरा सेट झाल्यानंतर घ्यायचा आहे. तिसरा जो सेट आहे तो आपण हा पेगडिंग मशीनवरती घेणार आहे. आणि यामध्ये कसं करायचं आहे, वेट वाढवायचं आहे आणि रिपिटेशन पण वाढवत जायचं आहे. पहिल्यांदा वेट लावून 10 घ्यायचे आहेत रिपिटेशन, त्यानंतर 12 आणि त्यानंतर 15 असे 3 सेट घ्यायचे आहेत त्याचे. आणि पेगडे मारताना पूर्ण पुढं आल्यानंतर 1-2 सेकंड होल्ड करायचं आहे आणि त्यानंतर मागे यायचं आहे. मागं घेताना पण पूर्ण सोडायचं नाही. पूर्ण सोडल्यानंतर शोल्डर आपले इंजुरी होण्याचे चान्सेस आहेत. चेस्ट मारताना शोल्डरवरती भरपूर सगळा लोड येत असतो आहे, त्यामुळं मारताना व्यवस्थितच मारायला लागते. पूर्ण इथून पुढं मारायचं आहे. इथं थोडं 1-2 सेकंदासाठी स्टॉप करायचं आहे, परत इथं घ्यायचं आहे. 1, 2, 3. पूर्ण स्लोमध्ये वर्कआउट परफॉर्म करायचं आहे. आणि पूर्ण मिडल चेस्ट आणि हे जे आपण लाईन म्हणतो आहे मिडल लाईन, याला टार्गेट करायचं आहे. मिडल लाईन पूर्ण दाबायचे आहे, प्रेस करायचे आहे. मसलवरती लोड आल्यानंतर परत 1-2 सेकंदांनी नंतर स्लोमध्ये सोडायचं आहे. पण लोअर चेस्टसाठी मारणार आहे. आता प्रत्येकाचं कसं असते, अप्पर चेस्ट मिडल चेस्ट तयार झालेले असते, पण लोअर चेस्टला अजून फॅट असते किंवा लोअर चेस्ट लवकर तयार होत नाही. त्यासाठी आपण डिक्लाइन मशीनवरती पण बार किंवा डंबेल्स मारू शकतो आहे, तो पण आहे. पण मी आज या मशीनवरती मारणार आहे. जसं आपण डबल बार वगैरे मारतो आहे त्या पद्धतीने मारणार आहे. आता चेस्टसाठी मारतो म्हटल्यावर आपल्याला थोडं पुढं झुकून मगच हा सेट मारायचा आहे. हात ठेवायचे आहेत, पाय तुम्ही स्ट्रेट ठेवू शकता किंवा थोडं पायाची तिडी घालून मग मारू शकता. पुढं झुकायचं आहे आणि नंतर मग 1, 2, 3, 4. पूर्ण लोअर चेस्ट ताणली गेली पाहिजे आणि पूर्ण मसल त्यानंतर मग स्ट्रेच झाल्यानंतरच मग तुमचा तो मसल डेव्हलप होणार आहे. त्यामुळे ही मशीन लोअर चेस्टसाठी पण मारू शकतो आहे आपण.